नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून मोठी खुशखबर। जे लाभार्थी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठी निधी मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील तुमचे आई वडील असेल, तुमचे आजी आजोबा असेल किंवा तुम्ही स्वतः संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा वृद्ध भूमिहीन शेत मंजूर असाल तुम्ही, तर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या। यासाठी शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे। या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक विभागानुसार निधी वाटप करण्यात आली आहे। पूर्ण व्हिडिओ पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी जुलै व ऑगस्ट 2023 करिता अनुदानाचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 9 ऑगस्ट 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी निधी देण्यात आली आहे। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील तुमचे आई वडील असतील, आजी आजोबा असेल किंवा तुम्ही स्वतः असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये या ठिकाणी 117,18,62,000 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 46,74,70,000 एवढी निधी अर्थसहाय्य संकल्पित तरतूद मंजूर करण्यात आली आहे। अर्थसंकल्पित तरतुदीतून संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाने 30% रक्कम सर्व विभागीय आयुक्त कार्यालय यांना वितरित केली आहे। मित्रांनो, ही निधी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आणि यामध्ये जे वयोवृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना ही निधी दिली जाणार आहे। जुलै व ऑगस्ट 2023 मधील ही निधी आहे, ज्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे। आता यामध्ये जे जिल्हे पात्र असणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी ही निधी आलेली आहे समजून घ्या। पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर हे विभाग या ठिकाणी समाविष्ट आहेत। प्रत्येक विभागानुसार निधी देण्यात आला आहे। मित्रांनो, त्यानंतर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा अर्थसहाय्य देण्यासाठी पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर असे हे विभाग या ठिकाणी देण्यात आले आहेत। या विभागाच्या माध्यमातून जे लाभार्थी पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही निधी तात्काळ वितरित केली जाणार आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।